सन्माननीय व्यासपीठ आदरणीय श्री देवकर सर आणि सौभाग्यवती देवकर मॅडम यांना प्रथम प्रणाम करून मी माझं छोटंसं मनोगत या ठिकाणी आपल्यासमोर सादर करत आहे. साल 1989 हे साल होतं. मी नुकताच BPEd करून नोकरीच्या शोधामध्ये होतो. ती नोकरी शोधण्यासाठी भांडूप या ठिकाणच्या पराग हायस्कूलमध्ये गेलेलो होतो. आणि मग त्या पराग हायस्कूलचे मुख्याध्यापक दशरथ पाटील सर यांना भेटले असता त्यांनी सांगितलं की माझ्या शाळेमध्ये काही जागा नाही, पण तुम्हाला जर नोकरी करायची असेल तर लोकमान्य नगर या ठिकाणी देवकर सर यांची एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिकडे जा, मी देवकर सरांना सांगतो. मी त्यांना सांगितलं की ठीक आहे सर, मला नोकरी करायची आहे. नुकताच मी BPEd पूर्ण करून नोकरीच्या शोधात होतो आणि लोकमान्य नगर या ठिकाणी देवकर सरांच्या शाळेमध्ये प्रवेश केला. सरांची माझी पहिली भेट झाली. त्या भेटीमध्ये सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मला त्यावेळी जो पगार होता तो त्यांनी मला सांगितलं की एवढा 500 रुपये तुम्हाला पगार मिळेल. 500 रुपये म्हणजे त्यावेळेला खूप पगार होता तो. मी सरांना सांगितलं की मी तयार आहे आणि मी जूनपासून राजा शिवाजी विद्यामंदिर या शाळेमध्ये रुजू झालो. शाळा त्यावेळेला फार छोटी होती, म्हणजे आज जी शाळा आहे ती तशी त्यावेळेला शाळा नव्हती. सरांचं कॅबिन, क्लार्कचं कॅबिन, एक प्रयोगशाळा आणि एक 5-6 वर्ग अशी असलेली ती शाळा होती. मैदान, त्या मैदानामध्ये मोठमोठे दगड असलेलं, अनेक झाडं असलेली असं ती छोटीशी शाळा होती. आज या शाळेला अतिशय चांगलं रूप दिलेलं आहे. आणि मग अशा या शाळेमध्ये नोकरी करत असताना मला तिथे काही जे अनुभव आले की त्यामध्ये मी प्रथमच गावाकडून शहरामध्ये आलेलो होतो. आणि मग शहरात आल्यानंतर पहिल्या वर्षी मला जरा काम करणं थोडं कठीण जायचं. कुर्ला या ठिकाणी गाड्यामध्ये राहायचो. तिथून सकाळी उठायचं, ट्रेन पकडायची, मुलुंडला उतरायचं, मुलुंडवरून पुन्हा ST पकडायची, लोकमान्य नगरला यायचं आणि बरोबर 7चं टायमिंग होतं की 7 वाजता शाळेमध्ये उपस्थित राहायचं. थोडं जरी लेट झालं तरी सरांना ते आवडायचं नाही. सरांचा ओरडा खावा लागायचा. कारण वेळेच्या बाबतीमध्ये सर खूप कडक होते. ते कधी उशिरा यायचे नाहीत आणि उशिरा कोणी आलेले त्यांना चालायचं नाही. आणि तसंच मुलांच्या बाबतीत देखील होते की मुलं 7च्या अगोदर शाळेमध्ये हजर राहिली पाहिजेत. 7च्या नंतर आलेल्या विद्यार्थ्यांना डोक्यावरती दप्तर घेऊन मला सांगायचं त्यांना फेरी मारायला सांगा. त्यामध्ये त्यांच्या मुली देखील असायच्या काही वेळेला. सरांच्यामुळे मुलींना त्यावेळेला थोडाफार कधीतरी वेळ व्हायचा आणि मग मी सरांच्या चेहऱ्याकडे पाहायचो, पण सर मला म्हणायचे मारा, फेरी मारायला सांगा त्यांना. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना सामान्य आहे. 1990मध्ये श्रीयुत वाघमारे सर राजा शिवाजी शाळेमध्ये रुजू झाले. 91 साली माने सर रुजू झाले आणि अशा प्रकारे वाघमारे सर, माने सर आणि मी आमच्या तिघाचं त्रिकूट राजा शिवाजीमध्ये तयार झालं. आणि आज जवळजवळ 34 वर्ष झालं की या शाळेच्या मध्ये आम्ही मैत्रीच्या रूपाने एकत्र काम करून सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्हाला जो त्यांचा वेगळा अनुभव आला की त्यामध्ये वक्तशीरपणा, वेळेचे बंधन, ज्या त्या वेळेला ते काम पूर्ण झालं पाहिजे, हे सर्व आम्ही त्यांच्याकडून शिकलेलं आहे. आजही आम्ही कोणतंही काम करत असेल तर ते वेळेच्या आधी पूर्ण करीत असतो. अनेक वेळा आमच्याकडून काही मुलांना मार बसायचा आणि मार बसला की पालकांच्या तक्रारी यायच्या. पालक शाळेमध्ये आले की प्रथमतः सरांच्या कॅबिनमध्ये जायचे. खूप रागात आलेले पालक असायचे, परंतु सरांच्या कॅबिनमध्ये पालक गेल्यानंतर ते शांत होऊन बाहेर यायचे. सरांच्याकडे तेवढी एक कला होती की आलेल्या पालकाला शांत करून कशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचे म्हणजे ती कला सरांना जमजत होती, बाकी कुणाला ती कला जमजणार नाही. आणि मग पालक शांत होऊन परत घरी जायचे. आमचं रुटीन पुन्हा तसंच चालू राहायचं. असंच एके वर्षी 9वीचा निकाल लागलेला होता आणि लोकमान्य नगरमधील एक प्रसिद्ध व्यक्ती मोठ्या पदावरती त्यावेळेला होती आणि त्या असणाऱ्या व्यक्तीचा मुलगा 9वीमध्ये नापास झालेला होता. निकाल जाहीर केलेला होता पालकांच्या समोर आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलाचे वडील शाळेमध्ये सरांच्याकडे आले की माझ्या मुलाला सर पास करा तुम्ही. सरांनी आम्हाला बोलून घेतलं, त्या मुलाचे मार्क वगैरे विचारून घेतले आणि सरांनी त्या पालकांना सांगितलं की एकदा निकाल जाहीर केला की पुन्हा त्यामध्ये कोणताही बदल केला जात नाही, त्यामुळे तुमचा मुलगा 9वीमध्येच राहील. शेवटी त्या पालकांनी आपला मुलगा तो 9वीमध्येच ठेवला. म्हणजे
सर असा कोणताही निर्णय एखादा घेतला की तो निर्णय बदलत नव्हते, आपल्या निर्णयावर ते ठाम राहायचे. सरांच्या या कार्यामध्ये आदरणीय सौभाग्यवती देवकर मॅडम यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कारण घर सांभाळत असताना 4 मुलींचा सांभाळ करत असताना त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि शिक्षण पूर्ण करून त्या या शाळेमध्ये शिक्षिका, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक अशी पदे त्यांनी सांभाळलेली आहेत. आणि मग हे सर्व करण्यामागे देवकर सरांचा म्हणजे त्यांना लाभलेला पाठिंबा आणि देवकर सरांचे जे मार्गदर्शन आहे त्यामुळेच मॅडम देखील हे सर्व करू शकलेले आहेत. विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये देखील सर खूप प्रयत्न करायचे आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे सर शाळेमध्ये असतानाच म्हणजे आज जवळजवळ 25 वर्ष झालेले आहे की टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांची गणित आणि इंग्रजी या विषयाची परीक्षा सरांनी सुरू केलेली आहे. ती परीक्षा आजही आम्ही शाळेमध्ये सुरू केलेली आहे आणि या परीक्षेला दरवर्षी सर्वात जास्त विद्यार्थी बसवण्याचा सन्मान हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याकडून शाळेला मिळतो. शाळेला ते एक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र बक्षीस देत असतात. म्हणजे सरांनी ही जी परीक्षा का सुरू केलेली आहे तर गणित आणि इंग्रजी हा विषय त्यावेळेला सुरुवातीच्या काळात मुलांना खूप अवघड जायचा आणि गणित आणि इंग्रजी या विषयामध्ये विद्यार्थी खूप नापास व्हायचे आणि म्हणून ती परीक्षा सुरू केलेली होती. या परीक्षेमुळे काय झालं तर विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी विषयाची जी भीती होती ती भीती त्यांच्या मनातून नष्ट झाली. मार्च 1992मध्ये जी पहिली बॅच होती राजा शिवाजीमध्ये शिशुला प्रवेश घेतलेली आणि ती 1992 साली ती पहिली बॅच होती की ज्या बॅचने शाळेचा 100% निकाल लावला. आणि त्यानंतर शाळेची जी परंपरा आहे ती आजपर्यंत कायम तशी ठेवलेली की दरवर्षी शाळेचा निकाल हा 100% लागत असतो. हे सर्व सरांनी आम्हाला जे शिकवून दिलेले आहे त्या शिकवणीमुळेच सरांच्या मार्गदर्शनामुळेच हा शाळेचा निकाल लागत असतो. त्याचबरोबर NMS सारखी जी परीक्षा आहे ती परीक्षा 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असते आणि आत्तापर्यंत 241 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झालेले आहे. वर्षाला 12,000 याप्रमाणे 4 वर्षाचे 48,000 रुपये त्या विद्यार्थ्यांना मिळतात. असे 241 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त आहेत. त्याचप्रमाणे स्कॉलरशिप परीक्षा पाहिली तर त्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये देखील की शाळेचे जवळजवळ या वर्षापर्यंत 86 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळत असते. नैतिक मूल्य जोपासावीत म्हणून संस्कृती संवर्धन यासारख्या संस्थेच्या मार्फत शाळेमध्ये कथारूप महाभारत, रामायण यासारख्या परीक्षा राबवत असतो. आणि मग तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपले विद्यार्थी मागे राहू नयेत, त्यांना त्या विषयाचं नॉलेज मिळावं म्हणून शेजवळ सर आणि आपला माजी विद्यार्थी लुईस फर्नांडिस यांच्या मदतीने देवकर सर यांनी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून MKCL ही नावाजलेली संस्था महाराष्ट्रामध्ये जी आहे MSCITचे जे कोर्स घेत असते ते MSCITचं कोर्स आपल्या शाळेला त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि या वर्षापासून शाळेमध्ये MSCITचा कोर्स सुरू झालेला आहे. आणि त्या MKCL मार्फत आपल्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीच ऑलिम्पिया ही जी परीक्षा आहे ती परीक्षा त्या ठिकाणी 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना बसवलेलं होतं आणि सर्वात जास्त विद्यार्थी बसवले म्हणून MKCLने शाळेला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी ही बक्षीस दिलेले. सरांच्या या प्रयत्नातून आशीर्वादातून अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. मुरबाड या ठिकाणी तहसीलदार म्हणून असलेला आमचा एक विद्यार्थी संदीप आवारी तो कार्यक्रमासाठी येतो म्हणालेला आहे. तो 5 मिनटं तरी येऊन जाईल परंतु आज त्याने सांगितलेलं आहे, मगाशी फोन आलेला होता की सर प्रयत्न माझा चालू आहे येण्याचा सरांना भेटण्यासाठी, परंतु तहसीलदार पदाची जबाबदारी महत्त्वाची असल्यामुळे त्यांच्या मिटिंगा सुरू आहेत, त्यातून वेळ मिळाला तर तो 2च्या आपला कार्यक्रम संपायच्या अगोदरपर्यंत येऊन जाईल असा असलेला संदीप आवारी. त्यानंतर उपायुक्त पदावर मीरा भाईंदर या ठिकाणी असलेली बोरकर. त्यानंतर अनेक डॉक्टर आहेत, त्यामध्ये आता इथे प्रिया काशीत ही डॉक्टर या ठिकाणी आहे, सुषमा कुंभार आहे. असे अनेक डॉक्टर झालेले विद्यार्थी आहेत, इंजिनियर झालेले विद्यार्थी आहेत, शिक्षक झालेले विद्यार्थी देखील इथे बसलेले आहेत. प्रतिभा देवकर आहे, विद्या कदम आहे, प्रतिभा गाडगे, विद्या कदम आणि सुवर्णा शिंदे या आमच्याच विद्यार्थ्यांनी आहेत, पण त्या देखील या शाळेमध्ये शिक्षका म्हणून काम करत आहेत. असे अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना सरांना कुठे ना कुठे ते विद्यार्थी भेटत असतात आणि भेटल्यानंतर सरांच्या पायाला त्यांचा पहिल्यांदा स्पर्श होतो आणि सरांना तीच खूप मोठी पावती आहे की माझे विद्यार्थी कुठे गेले तरी सरांना ते विसरले नाहीत. आणि अशा प्रकारे सरांच्या मार्गदर्शनातून गेल्या वर्षीच एक त्यांनी माझी विद्यार्थी मेळावा
यासाठी त्यांनी संमती दिली आणि त्यानुसार मी त्याचं आयोजन केलं आणि 25 ते 30 वर्षानंतर सर्व विद्यार्थी एकदा शाळेमध्ये पुन्हा आले आणि तो आनंद पाहून सर तर भारावून गेलेले होते. हे सर्व सरांच्या मार्गदर्शनामुळे, सरांच्या हाताखाली आम्ही जे काम केलेलं आहे, माझी आता जवळजवळ 35 वर्ष सुरू झालेलं आहे आणि हे सर्व करत असताना हा एवढा मोठा कार्यक्रम घेण्याचं धाडस आदरणीय श्रीयुत घाडगे सर यांनी केलेलं आहे. कारण माने सर आणि मी त्यांनी ठरवलं की यावर्षी आम्ही सर्वजण रिटायर होणार आहोत आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये सरांचा हा एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आपणाला नाट्यगृहामध्ये घ्यायचा आहे आणि त्या कार्यक्रमाचं सरांनी आयोजन केलेलं आहे. ती जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. सरांना त्या ठिकाणी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं छोटंसं मनोगत आहे मी या ठिकाणी पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.